सभेमध्ये तुम्ही काँग्रेसचे नेते उपस्थित होते, काय तुमची भूमिका आहे भाजपचे लोक मात्र काँग्रेसचे नेते? नक्कीच, कारण की ज्याप्रमाणे राम मंदिरच्या श्रेय घेण्याच्या काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे, आपण सर्वांनी बघितलेलं आहे. ट्रस्ट त्यांनी बनवलेली आहे, मंदिर त्यांनी बनवण्याचा श्रेय घेतला, ट्रस्ट त्यांनी बनवले. चोरी जे आज तिथं भ्रष्टाचार झाला आणि चोरी करण्याच्या ते त्या छोट्या लोकांवर टोळत आहे. तर त्याच्यावरून दिसत आहे की भारतीय जनता पार्टी आणि RSS यांनी एक जघन्य पाप प्रभू श्रीरामचंद्र या नावावर करण्याचं काम केलेलं आहे. आणि आता त्यांना एवढा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतरही कितीतरी पुरावे, कितीतरी सांसद, आमदार, तिथल्या स्थानिक नेत्यांनी दिलेला आहे आणि सर्व उघड डोळ्यांनी दिसत आहे का किती मोठी लूट झालेली आहे. त्यानंतरही भारतीय जनता पार्टीचा कुठलाच नेता त्या विषयावर बोलायला तयार नाही आहे. एक थातूर मातूर SIT तयार करून दिलेली आहे आणि जे तिथे छोटे कर्मचारी होते त्यांना वेटीस धरून ज्यांनी कुठेतरी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही कारवाई करत आहे, परंतु ज्या पद्धतीने तिथं मुख्य पदाधिकारी होते त्यांना कुठलीही कारवाई करत नाही आहे. आणि याच्यामध्ये भाजपा आणि RSS हात मिळवणी केलेली आहे हे स्पष्टपणे या देशाच्या जनतेला दिसत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आम्ही नेहमी उभे असतो, परंतु आज जे त्यांनी राम रक्षा कार्यक्रम आयोजन केला होता तिथं आपण बघितलं तर सर्व लोक हे प्रभू श्रीरामचंद्र नावावर इथं आलेले आहे. जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये इथं आलेला आहे. तुम्ही काँग्रेसचं तुमचं या उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला समर्थन असं म्हणाल? नक्कीच महाविकास आघाडीचे नेते म्हणून जर ते नागपूरला येत आहेत, माझ्या कर्तव्य आहे का त्यांच्या कुठलाही कार्यक्रम असेल त्याला माझा सपोर्ट करायचा आहे. आणि हा विषयाला तर आम्ही सर्व देशभरामध्ये सर्व काँग्रेस उचलत आहे, सर्व पक्ष उचलत आहे. फक्त भारतीय जनता पार्टी आणि RSSचे लोक चूप आहे. बाकी इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना तुम्ही विचारलं तर त्यांना समजत आहे का भ्रष्टाचार झालेला आहे. पण आज भारतीय जनता पार्टीला कुठेही तोंड उघडायला जागा नाही नसल्यामुळे ते काही बोलत नाही आहे. हो, उद्या रामटेकमध्ये जे आंदोलन होणार आहे ते अयोध्येतल्या राम मंदिरासाठीच असेल का? आणि त्याला घेऊन आता काँग्रेस देखील मैदानात आली असं म्हणायचं? नक्कीच, कारण जे प्रभू श्रीरामचंद्राला आपली प्रॉपर्टी समजत होते आणि लोकांना भ्रम दाखवला होता की आम्ही प्रभू रामचंद्राच्या पदचिन्हावर चालत आहोत, पण ते किती मोठे भ्रष्टाचारी आहे, किती चंदाशोर आहे हे सर्व लोकांना दिसलेलं आहे. म्हणून आम्ही कोणत्या धर्माची किंवा जातीची राजकारण न करता, परंतु आज आम्हाला भारतीय जनता पार्टीची जे पोल उघड करण्याचे काम आम्हाला करायचे आहे म्हणून आम्ही सर्व कार्यक्रम करत आहोत. आम्ही राम भक्त आहो की नाही हे प्रूफ करायची गरज नाही आहे. सर्वांना माहीत आहे की मंदिराचे दरवाजे कोणी खोललं, कोणत्या पक्षाने खोललं, कोणत्या पंतप्रधानाने खोललं हे पुन्हा सांगायची गरज नाही आहे. त्यामध्ये काँग्रेसची काय भूमिका होती हे सांगायची गरज नाही आहे. परंतु जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधात नक्कीच आम्ही आवाज उचलण्याकरता काँग्रेस पूर्ण देशभरामध्ये मैदानात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.